Good morning. Good morning. Good morning. Good morning, pineapple. Say hi. नमस्कार, वेलकम बॅक माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज आहे आपला डेली ब्लॉगचा डे 2 आणि ही आपली दिवाळी सिरीज आहे. पण अजून दिवाळीची वाईब माझ्या ब्लॉगमध्ये बिलकुल आलेली नाही आहे. पण स्टील आमच्या घरी एक बेबी आलाय जो तुम्ही त्याला काल बघितलं. ही सो क्यूटीफाय, सो क्यूटीफाय. मी नुसतं बघत होती कारण की न्यूबॉर्न बेबीज आर सो क्यूट. दे स्माइल, त्यांचे डोळे बंद असतात पण इतके एक्सप्रेशन देतात ते, बापरे. मी ते बघतच बसली. आणि कालचा दिवस तुम्ही पाहिलाय. आणि आज अर्ली मॉर्निंग प्रणमला जायचं होतं मुंबईला, सो तो गेलाय. आणि तेव्हापासून तो गेला 7:30ला आणि तेव्हापासून माझा नुसता टाइमपास सुरू आहे. मी नुसतं मोबाईलवर आहे आणि मग व्लॉग पण एडिट केला आणि तो मग पोस्ट पण केला आजच, जो की तुम्ही बघितला असेल किंवा नसेल, बघून घ्या त्या व्लॉगमध्ये काय काय झालं. आणि गाईज, नेक्स्ट अपडेट हा आहे की कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं आम्ही बाहेर खाल्लं. से आम्ही आतापर्यंत तुम्ही जेवढे ब्लॉग बघत आम्ही बाहेर खाताय वगैरे भरपूर खाताय. आणि अजून मिनी ब्लॉग्स आहे जे मी अजून व्हॉइस ओव्हर पण नाही केले, पण ते खूप आधी शूट झाले, ते पण मी अजून पोस्ट नाही केले. सो त्याच्यात पण आम्ही तुम्हाला खाताना दिसू. पण 6 तारखेपासून ऑलमोस्ट, आता 6, येस, ऑलमोस्ट 1 महिना झाले आम्ही स्ट्रिक्टली डाएटवरती आहे. आणि माझं स्वतःचं झालेलं आहे 4 किलो वजन कमी आणि प्रणमचं पण कमी झालं. सो आम्ही खूप पोर्शन कंट्रोल करतोय. पण मग ते थोडं कमी वजन झालं, मग पुन्हा पोर्शन जेवायचं वाढलं किंवा डिनर आम्ही घरी पण हेवी खायला लागलो. सो मग ते थोडं इम्बॅलन्स, म्हणून आम्ही ना प्रॉपरली ती अजून आमची ट्रॅकच लागायचं की वजन एक्झॅक्टली कसं कमी करायचं. म्हणून मी व्लॉगिंगमध्ये किंवा मिनी व्लॉग्समध्ये किंवा त्याच्या रिलेटेड व्लॉग पण नाही बनवले. पण आज ऑफकोर्स आता मी डेली व्लॉग दाखवते, तर मी काय करते हे आत्ता या रिसेंटली मला दाखवावं लागणार. सो प्रणम गेला मुंबईला. सो आय थॉट की मी खिचडी लावून देते दिवसभर, एवढं काय आहे. पण नाही, आता काल पण बाहेर खाल्लं आणि थोडं वेट पण फ्लक्च्युएट होत आहे. सो आय थॉट की प्रॉपर करायला पाहिजे आणि हे व्लॉगिंग थ्रू पण होईल माझं, तुमच्या सपोर्टनी पण होईल आणि तसं पण आम्ही करतोय. सो विश मी लक. आता मला थोडं शॉपिंग करायला मी चालली, तर चला माझ्यासोबत. काय आवाज होतोय. सो मी शूट करता ते उतू आलं आणि मी घाबरले आणि मी बंद करून मग त्याला बंद केलं, म्हणजे कॅमेरा बंद करून ते बंद केलं. मजा आहे, ब्लॉगिंग करणं इज नॉट इझी, फन आहे, फन. सो मला खूप भूक लागली आहे. सो मी आता मोस्टली खाणार आहे. आता मी टाकणार पंपकिन सीड्स, सूर्यफुलाच्या बिया, सनफ्लॉवर सीड्स, थोडे ड्रायफ्रुट्स. ऑलरेडी त्यात असतात पण ते खूप कमी असतात, दॅट्स वाय. यात ओ माय गॉड. आणि यात मी ऍड करते 1 टेबल स्पून पीनट बटर, ते की चॉकलेटवाला पीनट बटर आहे आणि नो शुगर. सो गाईज, माय ब्रेकफास्ट इज रेडी आणि याने मस्त पोट भरतं, मज्जा येते खायला सुद्धा. आय लव्ह इट. आणि हे आम्ही आत्ताच 1-2 महिन्यात एक्सप्लोर केलंय कसं लागतंय आणि सगळं टेस्ट अँड ऑल. आणि प्रणमला तर खूप आवडलंय. सो या, भूक लागली. वाव, विथ पीनट बटर. आता मी करणार नेटफ्लिक्स अँड चिल. तुम्हाला लक्षात येते मी डाएटवर आहे. मी आता छान हेल्दी खाल्लं मस्त. आणि मग आता मी टीव्ही लावली आणि मी एक सिरीज सुरू केली आहे जो की आहे कोरियन ड्रामा. आणि त्याच्यात नुसतं खायचं बनवतात ते, म्हणजे इतकं खायचं बनवतात दिवस रात्र. आणि काय ते असे व्हिज्युअल यूज करतात. मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. जे व्हिज्युअल ते बढिया यूज करतात, असं खातात आणि फुल AI जनरेटेड व्हिडिओज. तोंडाने पाणी सुटतं अशा डिशेस असतात त्यांच्या. मी का आणि हा तुम्ही अजून हा ड्रामा कोणता आहे विचारण्यापेक्षा तर हा आहे बॉर्न ॲपिटी.
कांट प्रनाऊन्स, ठीक आहे काय असेल ते. तर युअर मॅजेस्टी. तर हा तो कोरियन ड्रामा आहे, त्याच्यात नुसतं खायचं आहे. का बघतीये मी छड्डो. जिसे मिंग राजवंश के शाही परिवार ने पसंद के ऊपर चीनी डालकर इसे ऐसे ही खाया. असं दाखवतात हे. आता तो खाणार. हा आता विज्युअल बघा, झालं सुरू. अरे यार खाऊन घ्या पटकन. आता येणार विज्युअल्स. टंग. नाचत येतो अक्षरशः. त्याला एका घासात आनंद मिळाला, स्वर्ग त्याला प्राप्ती झाली त्या जेवणातून. आणि मी असले कोरियन ड्रामा बघत आहे. नुसतं खाण्यात आनंद शोधणारी पूर्ण सिरीज आहे. आणि हा विलन पण खूप जास्ती खुश. भाई इतका खुश झाला तो, डोळ्यात पाणी आलं त्याच्या. एका घासात बिचाऱ्याला असा आनंद प्राप्त झालेला आहे. ही सिरीज बघून मला लागली आहे एक्स्ट्रीम भूक आणि लंचचा पण टाइम झालाय, ऑलमोस्ट होऊन गेलाय. सो मी ना कॉर्न चाट बनवणार होती. देन आय थॉट कॉर्न्स खूपच जास्ती कमी आहे. सो आय एम मेकिंग पास्ता, वेजीवाला पास्ता. सांडव साईराम. दीदी आय नो गाईज, पास्ता इज नॉट अ हेल्दी फूड. पण मी फक्त कॉर्नचाट खाणार होती आणि पास्ता ना थोडासा राहिला होता आणि हा मला संपवायचा होता. आणि प्रणवला पास्ता आवडत नाही, दॅट्स वाय मी बनवला. आणि मी कुठेच असं मेन्शन नाही केलं की मी एकदम क्लीन वगैरे खातीये. सो प्लीज डोंट जज मी. आम्ही फक्त पोर्शन कंट्रोल करतोय. या सो वी आर इटिंग एव्हरीथिंग. सो इट्स अ प्रोसेस गाईज, इट्स अ प्रोसेस. लेट मी एन्जॉय माय पास्ता. लेट मी थोडं चायनीज बघू. मला खूप क्रेविंग म्हणून म्हणते. नाही बघायचं असलं माझ्यासारखं. हा वाव. सो ऑलरेडी मला ट्रेसेमी कडून सिरम आलं होतं. त्यांनी पुन्हा कोलॅबमध्ये आता 2 शॅम्पू आणि हेअर मास्क पण पाठवलाय. मे बी चुकीने झालंय. काय हेअर मास्क म्हटलं मी. हे पण आधी माहित आहे त्यांनी हेच पाठवलं होतं. आता शॅम्पू पण आहे आणि हेअर मास्क पण आहे. मास्क मामा मास्क. सो आता मी बनवल्या शेवड्या आणि त्याच्यात झाले दही जास्त. बघूया आपण अहोचे रिॲक्शन. तुझी नुसतं मुंडी दिसत आहे. नमस्कार मित्रांनो. एवढं बटन बिटन का लावली तू खाने के लिए? काही हा छानच रिॲक्शन आला पाहिजे. ओके छान, अति छान. यार आज मी इतकी चांगली सिरीज पाहिली. त्यांना सांगितली मी ती सिरीज एवढे चांगले आहे. ते कोरियन ड्रामा आहे, नुसतं खायचं आहे. तर तू त्यांच्यासारखे एक्सप्रेशन दे. चांगली सिरीज कोरियन ड्रामा असतो. हे दोन्ही गोष्टी एका सेंटेन्स मध्ये फिट बसत नाहीत. बसतात ओनली ते गर्ल्सला माहिती आहे. BTS नॉट BTS, के ड्रामा. नॉट इंटरेस्टेड. मला वाटलं माझा नवरा माझ्यासोबत के ड्रामा बघेल, लव्ह स्टोरीज बघेल. बिग बॉस बघत आहे. बिग बॉस चेक करावं लागते पहिले टाकलं काय त्यात. तुझी इच्छा. तुला अजूनही माझ्यावर विश्वास असेल तर ठीक आहे. दही नाही वाटत वाचली. मी पण आणते माझी प्लेट. काय करत तू मुवा आहे तर मग ही पॅन्ट घालूनच बसा लागते का तुला? एक फॉर्मल पॅन्ट काय घातली, त्याच्यातच उठते, त्याच्यातच झोपते, त्याच्यातच सगळं करते. हा अरे कम्फर्टेबल आहे.
ब्लॅक व्हेरी नाईस पॅन्ट एफटी वरून घेतली आहे 200 रुपया. आय एम हॅपी विथ दिस प्रॉडक्ट. थांब आता व्हिडिओ चालू करतो वापस बोल. इथपर्यंत आलाच आहात तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय.